नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती. मित्रांनो, वनरक्षक भरतीची खूप विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत. आणि मित्रांनो, आपण जो आधी व्हिडिओ बनवला होता त्यावरती खूप मुलांची कमेंट होती की वनरक्षक भरती ही कधी येईल आणि त्याची सविस्तर माहिती सांगा. तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये मित्रांनो रिक्त पदांची सविस्तर माहिती, त्यानंतर एकूण मंजूर पदे किती आहे त्याची सविस्तर डिटेल व त्यांचा जो GR आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याकडे हा वन विभागाचा GR आहे, जो की मित्रांनो मुख्य वन संरक्षकचा आहे. म्हणजेच मित्रांनो नागपूर या ठिकाणचा तो आहे, तिथून हा प्रसिद्ध होत असतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे खाली बघू शकतात RTI नुसार ही माहिती. तर मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये ऑनलाईन माहिती यांनी सादर केलेली आहे. त्यानंतर वन क्षेत्रपाल, लेखापाल, सर्वेक्षक, लिपिक, वनरक्षक, वनमजूर, माडी, शिपाई या संवर्गातील रिक्त पदांची माहिती मिळण्याबाबत 10 जुलै 2024 पर्यंतच्या रिक्त पदांची माहिती मिळण्याबाबत हा GR होता. तर मित्रांनो, या PDF मध्ये मित्रांनो संपूर्ण जी पदं असतात, म्हणजेच वन विभागामध्ये येणारी सर्व पदांची यांनी रिक्त पदे, मंजूर पदे त्याची सविस्तर माहिती सांगितलेली आहेत. आपण ती खाली डिटेलमध्ये बघणारच आहोत. चला मित्रांनो, आपण खाली येऊया आणि त्यानंतर ही माहिती सविस्तर बघूया. तर मित्रांनो, यामध्ये राज्यातील एकूण मंजूर, भरलेली व रिक्त पदे ही संपूर्ण माहिती यांनी दिलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही जर इतर दुसऱ्या पदांसाठी सुद्धा अर्ज करणार असाल तर त्याची माहिती सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकतात. किंवा तुम्हाला जर फक्त वनरक्षक किंवा लेखापालची माहिती पाहिजे असेल तर त्याची माहिती सुद्धा यामध्ये आहेत. तर मित्रांनो, तुम्ही गट अच्या जागा यामध्ये बघू शकतात. तर प्रधान मुख्य वन संरक्षक, त्यानंतर गट बच्या सुद्धा यामध्ये जागा तुम्हाला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्ही गट बच्या सुद्धा या जागा खाली बघू शकतात. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे वनरक्षकचं हे पद आहे, त्यामुळे मित्रांनो आपण पुढची माहिती बघूया. तर मित्रांनो, यामध्ये 40 नंबरचं पद तुम्ही बघू शकता, जे की गट कचं आहे, ते आहे लेखापाल. त्यानंतर मित्रांनो 41 वरती लिपिक, 42 वरती वनपाल आणि 43 वरती वनरक्षकचं हे पद आहे. मित्रांनो, तुम्ही जर मंजूर पदे बघितली तर 9,785. तर यापैकी मित्रांनो सरळ सेवामध्ये 8,101 पदे ही भरलेली होती. तर मित्रांनो, आता जी पदे आहेत ही पदे रिक्त जर तुम्ही बघितले तर 1,684 इतकी पदे ही रिक्त आहेत. आणि मित्रांनो 1,684 पदांकरताच ही भरती निघणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर जुना GR बघितला नसेल तर जुन्या GR मध्ये मित्रांनो 2,000च्या वरती जी पदे होती ती रिक्त होती. आणि त्यानंतर मित्रांनो मागच्या भरतीमध्ये 2,000च्या वरती पदांची भरती ही करण्यात आली होती. म्हणजे मित्रांनो जितकी रिक्त पदे होती तितकीच ती भरती करण्यात आली होती. त्यांनी सांगितलं होतं रिक्त पदांची 100% भरती करण्यात येईल. त्यानुसारच मित्रांनो यामध्ये 1,684 म्हणजेच 1,684 पदांकरता ही भरती होणारच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की भरती लवकरात लवकर झाली पाहिजे. मित्रांनो, भरती तर होणारच आहे, पण यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तुम्हाला जर भरती लवकर करायची असेल तर तुम्ही त्यांना आवेदन अर्ज सादर करू शकताच. म्हणजे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ही भरती लवकरच मंजूर करण्यात येईल. तर मित्रांनो, पुढचे पद जर मित्रांनो तुम्ही बघितलं, यामध्ये भरपूर पदे तुम्हाला पाहायला मिळतात. अशी मित्रांनो एकूण जी पदं आहेत ही जर टोटल पदे तुम्ही बघितली तर एकूण 129 पदे इतकी आहेत. यामध्ये मित्रांनो वनमजूरची सुद्धा पदे देण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, वनमजूर यांची सुद्धा जाहिरात लवकर येणार आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा आपल्याकडे आहे. तर मित्रांनो, यामध्ये गट अ पासून तर गट ड पर्यंतची संपूर्ण 129 पदे आहेत. तर मित्रांनो 129 पदांकरता ही संपूर्ण भरती होणार आहेत. यापैकी आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे वनरक्षक हे पद आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की भरती लवकरात लवकर झाली पाहिजे. तुम्ही त्यांना आवेदन अर्ज करा. आणि किंवा तुम्हाला जर अजून थोडी जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माहितीचा अधिकार यामध्ये तुम्ही अर्ज टाकू शकता. त्यानुसार तुम्हाला ती माहितीसुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, वनरक्षक भरतीचा लवकरच जर GR आला तर तुमच्यासाठी तो लवकर व्हिडिओ मी घेऊन येईल. तर मित्रांनो, याबद्दल जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. मी तुम्हाला लवकरच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल.